चांदवडच्या घोडकेनगरमध्ये असलेली घोडकेनगरची महाराष्ट्र बँकेची शाखा आणि या शाखेच्या वारंवार दर 8 दिवसाला एक नाही तर 2 तक्रारी असतातच आणि तेथील असलेले जबाबदार अधिकारी जे बँकेचे मॅनेजर आहे SR पाटील, या पाटील साहेबांच्या विरोधात अनेक शेतकरी या ठिकाणी तक्रार देण्यास तयार आहे, परंतु प्रत्येकाला या ठिकाणी अपमानास्पद वागणूक भेटते असं या ठिकाणी प्रत्येकाचं म्हणणं आहे। जे ग्राहक आहे ते ग्राहक KYCला येऊ दे किंवा बँकेच्या कुठल्याही कामासाठी येऊ दे, या ठिकाणी अपमानितच होऊन जातात, वाद होऊन गेल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचा वादाचा परिणाम पण सर्वसामान्य माणूस हा बँकेच्या मॅनेजरला किंवा बँकेच्या स्टाफला 353 किंवा कायद्याचा आधार असतो। ह्या कायद्याच्या आधारामुळे सर्वसामान्य माणसाला कचरा समजणारे हे अधिकारी या चांदवडमध्ये असल्याचे अनेक वेळा निष्पन्न झालं। त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्यासोबत जे या ठिकाणी शेतकरी उभे त्यांच्यासोबत त्यांची प्रेग्नेंट मिसेस होती आणि त्या मिसेसला उभं करून दिल्यानंतर तिला त्रास होत असल्या कारणाने यांनी रिक्वेस्ट काय केली आणि पुढे काय प्रकार घडला आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कशी घटना घडली आज ही? आज माझ्या मिसेसचं बँकेमध्ये काम होतं, तर तिचं अकाउंट KYC करण्यासाठी मी मागे त्यांना डॉक्युमेंट दिले होते। 15-20 दिवस झालेले होते, त्याच्या आधी मी डॉक्युमेंट दिलेले होते, पण बँकेकडून ते डॉक्युमेंट आधार कार्ड हरवल्यामुळे मला ते डॉक्युमेंट परत नेऊन द्यावं लागले। ते नेऊन दिल्यानंतर मी त्यांना आज विचारपूस करायला गेलो की साहेब माझ्या मिसेसचं अकाउंट KYC झालं आहे की काय, तर मिसेस प्रेग्नेंट असल्यामुळे मी तिथे उभा होतो। तर माझं म्हणणं होतं की तुम्ही आधी यांचा नंबर घ्या, त्यांचाच नंबर होता, पण मग त्यांना म्हटलं आधी यांचा नंबर घ्या की ह्या प्रेग्नेंट आहेत, तुम्ही यांचा नंबर घ्या, माझं काम करा। तर त्यांचं त्याच्यावरती फोनवर कोणाशी तरी बोलणं चालू होतं हसून खेळून, तर त्याच्यात डिस्टर्ब झाल्यामुळे त्यांनी मला बोलले की मी कामच करतो आहे माझं, तू नको सांगू। ठीक आहे म्हटलं साहेब काय अडचण नाही, पण हे सगळे म्हणताय यांचा नंबर घ्या तुम्ही। तर साहेबांनी काही ते ऐकलं नाही, त्यांनी शिवीगाळ केली, त्याच्यानंतर मला मोबाईल मारून फेकले आणि मला कायद्याचं हे धमकी दिली, तू मला नको शिकू, मी असं कायदा वापरेल, हे करील ते करील, आणि अशी घटना तिथे घडली। आणि पोलीस स्टेशनला कोण आधी आलं इथे? पोलीस स्टेशनला ते आधी आले, कारण की मी तिथं असताना मी त्यांना हीच रावण्या करत होतो की साहेब माझे डॉक्युमेंट मला परत द्या, मला पोलीस स्टेशनला जायचं आहे। तर तिथं दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी माझे डॉक्युमेंट लावून ठेवले आणि तोपर्यंत ते बँकेतून पोलीस स्टेशनला येऊन लागले। त्याच्या आधी तुम्ही पोलिसांना काही फोन वगैरे काही कॉल? मी कॉल केला होता ऑनलाईन, 112वरती कॉल केला होता, तिथं जगताप साहेब आले पण होते। अच्छा, आणि काय अनुभव आला तुम्हाला, कसा अनुभव आला आणि इतर शेतकऱ्यांचं तिथलं काय म्हणणं झालं? अनुभव असा आला आहे की कुठंतरी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अशी जर कुठे प्रत्येक शेतकऱ्याला जर वागणूक भेटत असेल तर मला नाही वाटत की कोणी म्हणजे आपलं छोटं काम असलं तर अधिकारी आपल्याला म्हणतो काय झाटू काम घेऊन आलाय इथपर्यंत। तर मग अशा गोष्टी जर होणार असतील तर मला नाही वाटत त्या बँकेत कोणी परत जाईल। तुम्ही प्रथम खबर चांदवड पोलीस स्टेशनला दिली? हो। या घटनेचा सविस्तर या ठिकाणी साक्षीदार म्हणून एक अजून शेतकरी आहे, त्यांच्याशी संपर्क साधूया। काय झालं आपल्या समोर? मी तिथे होतो आणि यांची मिसेस म्हणजे माझी बहीण म्हणजे मिसेस, यांची मिसेस प्रेग्नेंट होती। आम्ही नंबरला होतो। पुढे झालं काय, मी म्हणलं आधी त्या मॅडमचं घ्या मग आमची घ्या, कारण त्या मॅडम हे म्हणलं प्रेग्नेंट आहे, त्याला त्रास होऊ राहिला। तर त्याची मनमा त्याचा फोन चालू होता, कोणाच्या अधिकारी संग होतो तर आमच्या घरी चालू होता, ते काही मला माहीत नाही। मग त्यांना तो फोनचा राग यांच्यावर काढला अशी माझी खात्री आहे। फोनचा राग चालू असलेला फोन कट करावा लागला आणि ह्या फोनचा राग मनात धरून या ठिकाणी या संबंधित शेतकऱ्याला अपमानित करण्यात आलेला आहे। मोबाईल फेकण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे, चप्पल फेकून मारले असं देखील म्हणणं आहे। जर मुजोर अधिकारी या महाराष्ट्र बँकेच्या चांदवड शाखेत असेल, हजारो शेतकरी शेकडो शेतकरी दिवसभरात या ठिकाणी ये जा करत असतात, प्रत्येकाच्या सोबत काही ना काही वाद या मॅनेजरचा आहे। अनेक तक्रारी आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजकडे देखील आलेल्या आहेत, परंतु काही गोष्टी बँक ही सर्वसामान्यांच्या कामात येते म्हणून काही गोष्टीकडे कानाडोळा करण्याचा हा परिणाम आता मोठा झालेला आहे। आणि या ठिकाणी आता तोच अधिकारी सगळ्यांच्या या शेतकऱ्यांच्याशी वाद करून आता पहिलं येऊन पोलीस स्टेशनला खबर देऊन आता उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलला गेलेले आहे। म्हणजे हे सगळे कायद्याच्या चौकटीत राहून दाखवण्याचा प्रयत्न करून सामान्यांवर अन्याय करताय की काय, हा देखील प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि 353चा धाक दाखवून या संबंधितांवर सर्वसाधारण माणसावर केस दाखल करून द्यायची आणि मात्र गलेलठ्ठ पगार घेऊन या ठिकाणी असा मनमानी कारभार चालू द्यायचा। आणि काय घटना घडताना दिसली? कारण मी गेले ते KYC करायला, तर तिथं त्यांची वाद चालूच होती। मी गेले तर मी आता हा बोलत असेल 2-3 शब्द, काय बोललं त्यांचं चालू होते काय माहीत नाही। पण माझ्यासोबत मॅनेजरनी शेतकऱ्याला चप्पल फेकून मारली, मग मी त्याच्या गालात टाकली। चप्पल कोणी पहिले फेकून मारली? मॅनेजरने फेकली। मॅनेजरने चप्पल फेकून शेतकऱ्याला मारली। आणि फोन
कॉलवर बोलण्यासाठी डिस्टर्ब होतं म्हणून असं जर आजचं हे उदाहरण होत असेल तर अनेक अजून किती उदाहरणं समोर येतील. आणि अजूनही काही शेतकरी या बँकेच्या संदर्भात जर तक्रारी करणार असतील तर आमच्या चॅनलशी संपर्क साधा. 98-220-78-913 हा आमचा नंबर आहे. कधीही कॉल करा, आम्ही तुमच्या मदतीसाठी तत्पर आहोत. कारण शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय होत असल्याच्या बातम्या याच बँकेच्या आमच्याकडे मिळत आहेत. आता आपण यावर प्रशासन काय आता कारवाई करतं आणि वरिष्ठ जिल्हा स्तरावरचे जे अधिकारी आहे, बँकेचे वरिष्ठ आहे, ते आता ह्या मॅनेजरवर काय कारवाई करता हे आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण पुढील अपडेट देऊया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी राम बोरसे, चांदवड.